त्यात्मविद्येच्या परमार्था मज गुण व्हावे. मागच्या समासामध्ये भगवद्भजन कसे करावे विचारलं होतं, त्याच्यावर हा समास आहे श्रवण. आजचा दिवस आपल्यासाठी विशेष आहे. तो म्हणजे आपले परमपूज्य परमप्रिय सद्गुरुश्री भाऊसाहेब महाराज हुंदीकर त्यांच्या आज पुण्यस्मरणाचा दिवस आहे, पुण्यतिथीचा दिवस आहे. या दिवशी आपलं अवतार कार्य संपवलं आणि हा दिवस पुण्यवान बनवला. ती तिथी पुण्यवान झाली म्हणून पुण्यतिथी असं म्हणतात. संत साधू ज्ञानी पुरुष हे भगवंताचे अवतार, परमात्म्याचे अवतार. ज्या दिवशी आपलं अवतार कार्य संपवतात तो दिवस खरोखरच महान असतो आणि त्या दिवशीचं पुण्यस्मरण आपले जन्मांतरीची पाप दूर करते आणि आपल्या जीवनामध्ये एक नवीन उमेद, नवीन ऊर्जा निर्माण करून सारासाराचा विचार कसा करावा, मुख्य भगवंत कोण आहे, कुठे आहे, कसा आहे ते ओळखावं आणि त्याची भक्ती करून अज्ञानभ्रांतीमध्ये आपण जीव बनलो ते जीवपणा आपला घालून आपण जे मुख्य आपलं स्वरूप आहे परमात्म स्वरूप ते प्राप्त करून घ्यावं. आणि ह्याच्यासाठी जे अवतारी संत ज्ञानी पुरुष यांचा जन्म झालेला आहे, त्यांना जन्म म्हणता येत नाही, त्या जन्माच आहे, पण देह धारण केला म्हणून जन्म म्हणायचं, देह विसर्जित केला म्हणून त्या दिवसाचे पुण्यस्मरण म्हणायचं. भाऊसाहेब महाराज पंचगिरी संप्रदायाचे महामेरू. पंचगिरी संप्रदायाला इतकं उंचावर नेऊन ठेवलं त्यांनी की आज जगामध्ये त्याची वाहवा होते. जे भाऊसाहेब महाराजांनी ज्ञान सांगितलं आहे परमात्म्याविषयी, परमभावाविषयी, ते तुम्ही अभ्यास करत नाही, पण अभ्यास ज्यांनी केला असेल त्यांना माहीत आहे की कुठल्या जगातला धर्मसुद्धा नाकारू शकत नाही. अनेक धर्माचे लोक आहेत जगामध्ये, त्या सर्वांना मान्य करायला लागते. इतकं स्पष्ट त्या भगवंताचं स्वरूप उघड करून सांगितलं आहे, उघड करून दाखवलेलं आहे. त्यासाठी त्यांनी खूप साधन भक्ती केली. साधन भक्तीमध्ये नेम, निश्चय, श्रद्धा, गुरुच्या प्रती श्रद्धा आणि सद्गुरु सेवा, ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. त्या ज्याने केलं ना तर ईश्वर त्याचा अंकित होतो. त्याच्या घरी दारी ईश्वराचं वैभव ऐश्वर्य लाभतं, असा अनुभव अनेकांनी घेतला आहे. या नुसत्या सांगीवांगी गोष्टी नाहीत. प्रमाणित शास्त्रे, जसं वेदशास्त्र आहे, वेद आहेत, उपनिषद आहेत, श्रुती आहे, या सर्वांचे म्हणणे आहे. आणि जे अवतारी संत ज्ञानी पुरुष होऊन गेले त्यांच्या सर्वांचे म्हणणे आहे की तुझ्या अंतर्यामी स्थित, तुझ्या देहाला चालवणारा, देहामध्ये जाणीवेच्या रूपाने वागणारा हाच ईश्वर देव आहे, अन्य देव नाही. ह्याचं स्वरूप सगळ्या जगामध्ये देव म्हणून वावरते आहे, वेगळा नाही. हे भाऊसाहेब महाराजांनी जाणलं, ओळखलं. म्हणून अंतर्यामी स्थित भगवंताला जर ओळखायचं असेल तर एकांतात बसून
जे मन बाहेर बाहेर दुनियादारी करायला जाते त्याला थांबून त्या स्वरूपाकडे लावणे आणि त्याची प्रचिती घेणे, हे त्यांचं आपल्याला भक्तियोगामार्फत शिकवायचा मुख्य उद्देश होता, मुख्य हेतू होता. त्या दृष्टीने त्यांनी स्वतः साधना केली. 16 तास ध्यानाला बसायची साधी गोष्ट आहे का? आणि असं नाही, प्रपंच त्याग केला नाही, प्रपंचामध्ये राहून साधन भक्ती केली. 24 तासातले 16 तास त्या साधनेला द्यायचे. उर्वरित राहिलेल्या तासामध्ये झोपही काही शरीराला जेवढी पाहिजे तेवढी द्यायची. लोकांचं म्हणणं आहे 6 तास 8 तास झोप पाहिजे. संतांना, ज्ञानी पुरुषांना त्याची गरज लागत नाही. त्यांची ध्यान अवस्था, ही सुषुप्ती अवस्था, तीच महासमाधी आणि तीच चिरनिद्रा. जे कल्पनेमध्ये वावरतात त्यांना कल्पनेने सगळ्या गोष्टी हव्याशा वाटतात. साधू संतांना नाही. म्हणून भाऊसाहेब मला 16 तास ध्यान करतो आणि प्रपंचही करतो म्हटलं तर कोणाला विश्वास बसणार नाही, म्हणून सांगतात. तर सांगायचा मुद्दा काय की प्रपंच करून परमार्थ केला त्यांनी. प्रपंचामध्ये आपली कामाची दिलेली जबाबदारी पार करून ते करत होते. त्यांना अगदी लहान वयामध्ये सद्गुरू भेटले. त्यांचा जन्म एका ब्राह्मण घराण्यामध्ये, उमदी पंढरपूरच्या जवळ गाव आहे, महाराष्ट्रात कर्नाटकच्या सीमेवर, जे जत संस्थान, त्या संस्थानामध्ये कुठे ते छोटंसं गाव होतं, आता मोठं गाव झालंय, तालुका झालाय आता. तिथे देशपांडे घराण्यामध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांच्या गावी तिथे एक फार जुनं मारुतीचं मंदिर आहे, फार उंच मूर्ती आहे. आणि तिकडे ते सोहळं नेसून लहानपणी पूजा करायला रोज जाणार नित्यनेमाने. त्यांचं मदभाग्य, पूर्वजन्माचं सुकृत म्हणून पूजा करायला जात असताना एका संतांची ओळख झाली, ज्ञानीपुरुषाची ओळख झाली, जे साधुबुवा म्हणून. आणि त्यांच्या ओळखीतूनच त्यांना गुरुलिंग जंगम महाराजांची भेट झाली. वैशिष्ट्य असं की ही गोष्ट सांगितली आहे, पण तुम्ही असं म्हणतात लोक ना, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, काय काय म्हणाय तसे आहे ते, असंच आहे ना, काय म्हणाय, हा, बाळाचे पाय, मुलाचे नाही, बाळाचे. शब्द बरोबर आहे तुझा. गुरुबेटे जरा मोठं झालं ना, बाळ म्हणजे छोटं, ते पाळण्यातच दिसणार. तर सांगायचं मुद्दा काय, त्यांचे बालपणातच त्यांच्या ते एक दिव्य पुरुष होते, अशी लक्षणं त्यांच्यामध्ये होती. ते जेव्हा सोहळं नेसून त्या हनुमानच्या मंदिरामध्ये पूजा करायला यायचे, तेव्हा हे साधुबुवा त्यांना नमस्कार करायचे. हे साधुबुवा सामान्यग्रस्त नव्हेत, हे तिकडे पंजाब प्रांताकडून तिकडून आले होते, ब्राह्मण होते, ज्ञानीपुरुष, सगळे वेदशास्त्र पठण सगळं पारंगत होते. मी काशीपासून असे तिकडून ते सगळ्यांना आवाहन करायचे की माझ्याशी वादविवाद करा ज्ञानशास्त्राबद्दल, आणि तुम्ही हारलेत तर माझे शिष्यत्वपद करायचं, मी हरलो तर तुमचं शिष्यत्वपद करा, असं सांगत आवाहन करत सगळ्यांना आपले शिष्य बनवत आले होते. ते पंढरपूरला आले, पंढरपूर आई होती ते उमदीमध्ये त्या हनुमानच्या मंदिरामध्ये राहायला लागले. आणि ते याला नमस्कार करत होते भाऊसाहेब महाराजांना. त्यांच्या आईला विचारतात, आपल्या मंदिरात एक साधू आहेत, ते वेडे आहेत काय, त्यांना काही कळत नाही, मी लहान आहे, मला नमस्कार करतात का बरं? आई म्हणाले, मला काय माहिती, तू त्यांना विचार नाही विषयी. त्यांना त्यांनी विचारलं, तेव्हा त्यांनी सांगितलं, तुला नाही कळणार,
लहान आहेस, तुझ्यातल्या दिव्य पुरुषाला मी नमस्कार करतो. मी रोज बघून त्यांना जशी कुतूहल झालं ते मी दिवशी विचारलं, तुमच्यामध्ये एवढं नम्रपणा, लीनता कुठून आली? माझ्यात काय हे तुम्हाला कुठून कळलं? ते म्हणाले, माझे गुरु आहेत गुरुलिंग जंगम महाराज. त्यांच्या भक्तीमुळे आले, त्यांच्या ज्ञानबोधामुळे आले. मग तुम्ही मला घेऊन जाल का? जरूर. योगायोगाने भाऊसाहेब महाराजांचे मोठे बंधू गुरुलिंग जंगम महाराजांचे शिष्य होते. साधुभाव त्यांना घेऊन गेले गुरुलिंग जंगम महाराजांकडे. गुरुलिंग जंगम महाराज साधुभावनाच म्हणाले, अरे तू ज्ञानी आहेस बाबा, माझं शिष्यत्व पत्र तरी तुझी काय तयारी आहे मला माहीत आहे, तू त्याला गुरुमंत्र दे. भाऊसाहेब महाराज म्हणाले, तुमच्याकडून गुरुमंत्र घ्यायचा आहे त्यांच्याकडून, मला तुमच्याकडूनच पाहिजे. खूप आग्रह केला. मग गुरुलिंग जंगम महाराज समजावून सांगितलं त्यांना. तयार झाले, पण म्हणाले, मी जरी यांच्याकडून गुरुमंत्र घेतला असला तरी माझ्यासाठी तुम्ही माझे गुरु असता. आणि म्हणून ते नेहमी गुरुलिंग जंगम महाराजांना आपले गुरु मानायचे. अर्थात साधुभावांची, आपले सद्गुरू म्हणून जी सेवा करायची ते करत होते. शेवटच्या काळी त्यांची समाधी जाऊन त्यांनी बांधली भाऊसाहेब महाराजांनी चिंबडला. तर गुरुलिंग जंगम महाराजांनी ओळखलं होतं हा मुलगा सामान्य नाही. एक दिवशी रोज गुरुवारी महाराज यायचे. 7 किलोमीटरचं अंतर आहे, 7 मैल ते 10 किलोमीटर तेवढ्या अंतरावर दोघांचं गाव आहे. भाऊसाहेब महाराज नित्यनेमाने गुरुवारी जाणार दर्शनाला. मध्ये भाऊसाहेब महाराजांना आजारी झाले आणि जाऊ शकले नाही. तर त्यांना खूप ओशाळल्यासारखं, दुःख झाल्यासारखं वाटलं. काही दिवसांनी गेले आणि महाराजांची माफी मागायला लागले. मी काय करू, मी येऊ शकलो नाही. आता जर माझी तब्येत बरी नाही तरी मी आलो आहे. तुला बरं वाटेपर्यंत येऊ नकोस. तुझ्या घरात दारात जी तुळस आहे तुळशीजवळ उभा राहा, माझं नाव घे, तिथे उभा राहा. इथलं भजन तुला तिथे ऐकायला येईल. आणि तो अनुभव भाऊसाहेब महाराज घेत होते. भाऊसाहेब महाराज साधन भक्ती करून इतके बारीक झाले होते की काही काळाने लोक त्यांना ओळखू शकत नव्हते. एकदा तर लांबदूरची माणसं काही गावामध्ये आली ती त्यांना भूत म्हणून पळून गेली पहाटे बघून. कारण 3-3:30ला उठून ते शेतात जायचे आणि ते तिकडे जाऊन ध्यानाला बसायचे. एका माणसाला वाटलं भाऊसाहेब महाराज कोणाच्या घरी जातात, काहीतरी वाईट संबंध कुठेतरी ठेवलेले वाटतं, ते गपचूप रात्री उठून जातात मध्यरात्री. तो त्यांच्या मागे त्यांचा शोध घ्यायला गेला. तर भाऊसाहेब महाराज की टेंगूर आहेत, निवडून जात त्याची शेती आणि बाभळी, तिकडे पाऊस नाही, पाऊस पडत नाही. तुमच्या कुलकर्णी साहेबांना माहीत आहे, तर त्यांच्या मिसेसला पण माहीत आहे, त्यांचं गाव तिकडेच आहे. तिकडे पाऊस नाही, फार कमी, ही झाडं सगळी असलीच. त्याच्यातून भाऊसाहेब महाराज त्या अंधारातून जाऊन शेतात आतमध्ये जाऊन ध्यानाला बसायचे. भाऊसाहेब महाराज गेले, याला काही मिळत नाही, हा असा शोधतो शोधतो, कुठे गेले, शोध गेले, ध्यानाला बसले, ध्यानाला बसले. असं म्हणतात भाऊसाहेब ध्यानाला बसायचे, तिथे साप आजूबाजूला यायचे, त्यांच्या अंगा कांद्यावर कळायचं तर त्यांची जाणीव नसे, इतकं ध्यान. साधन चांगलं झालं पाहिजे म्हणून त्याने आपल्या घरी 2 खांब असे भिंतीमध्ये पुरले होते, तिकडे या भिंतीला या भिंतीला, आणि त्याला धरून उभे राहून ध्यान करायचे. शेवटी ध्यान करायला आता मान पडते म्हणून शेंडी होती ती वर एक हुक लावून त्या दोराने बांधून ठेवायची आणि ध्यान करायचे. अशा संत पुरुषांची पुण्यतिथी आपण साजरी करतो. आपण त्यांनी जे केलं ते तिळवर तरी आपण करतो आहोत का विचार करा. त्यांना जे प्राप्त झालं त्याचा उपयोग पुढे जगाला झाला. कारण त्यांचे 12 शिष्य गुरुपदावर. त्या सिद्धरामेश्वर महाराजांचं केवढं नाव झालं, गुरुदेव रामदेंचं केवढं नाव झालं, अंबुराव महाराज केवढं नाव झालं, गिरीमल्लेश्वर, असे शिष्य त्यांचे
जगामध्ये ख्याती आहे, त्यांच्या शिष्यांची जगामध्ये ख्याती आहे. आज कर्नाटक युनिव्हर्सिटीमध्ये इंचगिरी संप्रदायावर PhD केली जाते, जे ज्ञान भाऊसाहेब महाराजांनी सांगितलं त्याच्यावर. तुम्ही काय म्हणाल की ज्ञान आम्हाला काय करायचं आहे, आमचा घरचा देव बरा आहे, आमच्या गावची देवी बरी आहे, देव बरा आहे. नाही तर कुठेतरी कुठल्या तरी तीर्थाला गेला, इकडे गेला तिकडे गेला, थोडं दान पुण्य केलं की आमचं बरं झालं. जरा आत पहा ना झाकून, तुम्ही किती सुखी आहात, तुम्ही किती आनंदी आहात, तुम्ही किती समाधानी आहात का समाधानी विचारू. हे आतापर्यंत तुम्ही केलं तरी तुम्हाला काही मिळालेलं नाही. तुम्ही खरोखर सुखी शांती समाधानी असाल ना, तर तुम्हाला काहीतरी मिळालं. तुम्ही आतापर्यंत केलेल्या भक्तिपूजेमध्ये, भजनामध्ये, उपास तपास कर्मकांड काय केलं, दान पुण्य केलं. तुमच्या कोणीतरी येऊन जर तुम्हाला अचानक एक शिवी दिली किंवा एक कानाखाली मारली, तुम्ही शांतपणे सहन करणार की तुमच्या क्षमता आली असेल ना, त्या दिवशी तुम्ही खरे भक्त झाला असं समजा. आणि त्या दिवशी तुमच्या जीवनाचा भार सद्गुरू आला. भाऊसाहेब महाराजांना का मांडलं गेलं की प्रत्यक्ष त्यांची पंचमहाभूतावर सत्ता होती. प्रत्यक्ष प्राण परत आणून संसारात घातलेला आहे. त्यांची एक शिष्या प्लेगने वारली तर शेतात टाकलेलं तिचं प्रेत भाऊसाहेब महाराज तिकडे गेले, त्या प्रेताला उठवलं, जिवंत केलं, घरी आणलं. तिला सांगते तिला सांगतात घरी जा, संसार करते. म्हणते मी घरी गेले, दूध म्हणून मला हात घेणार नाही, मेले म्हणून टाकलेलं आहे, तुम्ही चला मला सोडायला दारापर्यंत. भाऊसाहेब दारापर्यंत सोडायला गेले. भाऊ साप चावला, एका शिष्य बसला होता गंजीमध्ये, गवताच्या गंजीमध्ये ध्यानाला बसला, साप चावला. तहसीलदार होता तिकडे. भाऊसाहेब महाराजांकडे घेऊन आले लोक त्याला. महाराजांनी म्हणजे प्रत्यक्ष नाक चावला, लोकांनी पाहिलं आणि त्याने पाहिलं, ध्यानाला बसला होता. भाऊसाहेब महाराजांनी त्याला सांगितले बस, आरतीतल्या आपल्या दुपारतीतलं तीर्थ करून दिलं घे आणि इकडेच राहा 24 तास. गुरुमंत्रीला ध्यानाला बसून नाही, काही झालं नाही त्याला. म्हणजे त्यांचे नाव कोकणी होते. तिकडे बार्शीकर डॉक्टर आहेत, ते मला सांगितलं, जे कोल्हापूरचे होते, त्यांचा मुलगा आता डॉक्टर आहे. त्यांनी ते आता बार्शीला जे मठ वाढवला, आपला नंदीला मठ वाढवला, त्याला जी जागा दिली 2-2.5 गुंठे, ती त्यांच्या मुलाने विकत घेऊन दिली. तुम्हाला खूप वेळा सांगितलं, मी कशी म्हटलं पंचमहाभूतावर सत्ता. इंचगिरीच्या मठामध्ये भाऊसाहेब महाराज निरूपण करत असताना दो पाऊस पडला आणि वर धरण होतं. ते धरणातून पाणी ओरतो आलं तर धरण फुटणार इतकं चिंता. फुटलं तर गाव सगळं वाहून गेलं असतं. आणि एक बाई महाराजांच्या कार्यक्रमाला आली होती, म्हणजे नित्यनिवृत्तीचा कार्यक्रम आली होती, साधनेला आली होती. तिची मुलं घरी होती, ती आपली रडायला लागली. भाऊसाहेब महाराज चौकशी केल्यावर ती सांगायला लागली असं असं आहे आणि आता ते धरण भरलं आहे, भिंत फुटायला आली, पाझर गळते आहे, गाव वाहून जाईल. भाऊसाहेब महाराज बाहेर आले, आकाशाकडे पाहिलं, हात जोडला, पाऊस थांबला. ते कशाला, गुरुलिंग जंगम महाराजांची ते साधुबाबांची जी समाधी चिमणमध्ये बांधलेली आहे, त्या चिमणच्या समाधीच्या वेळी साधुबाबांनी देह ठेवला चिमणला. गुरुलिंग जंगम महाराजांनी भाऊसाहेब महाराजांसाठी तुझ्या गुरुने देह ठेवला आहे ना, जा. ते महाराज गुरुलिंग महाराज गुरु पण प्रत्यक्ष नाम त्यांना साधुबाबाकडून मिळाला होता. भाऊसाहेब महाराज जा तिथे गेले तर ते खोदायला सुरू केलं. तिकडे तर अशी गंगा पाणी उडायला लागलं, ते सगळं पाणी झालं. समाधी बांधता येत नाही. आपल्याकडे लोकांना जाळतात किंवा पुराचं जमिनीत असं झोपवतात. कर्नाटकमध्ये लिंगायत समाजामध्ये बसवतात. त्या पद्धतीने त्यांना तिकडे बसवायचं असेल म्हणून ते खोदायचं होतं आणि बांधकाम करून आतमध्ये बसवायचं. ते बांधकाम करता येत नाही. गुरुलिंग जंगम महाराजांकडे दावत भाऊसाहेब महाराज गेले, घोडा होता त्यांच्याकडे, आणि त्यांना सांगितलं असं झालं. ते म्हणाले तू पुढे, मी आलो. त्यामुळे घोड्यावर चाला ना, तुम्ही कसे येणार, फार लांब आहे, जवळ 50 मिनिट आहे तिथे, 25-50 मिनिट. तर ते
पुढे हो, मी आलो. भाऊसाहेब महाराज पोचायच्या आधी गुरुलिंगाचे महाराज तिथे उभे होते, म्हणजे ते तेवढ्याच तयारीचे गुरु होते. आणि भाऊसाहेब महाराज तिथे गुरुलिंगाच्या महाराज समाधी बांधायला किती वेळा गेले? 7-8 तास तरी. बस परत एकदा नामस्मरण केलं, हात जोडलं, पाणी थांबलं आणि समाधी पूर्ण झाल्यावर आता त्याच्या चारी बाजूला पाणी आहे, आजही आहे. त्यांच्या हातेवर तिकडे गुरुपदावर आहे, तिथे सेवेला आहे. आम्ही जाऊन आलो चिमडला कोकणे साहेबांच्या. सांगायचा मुद्दा काय आहे, सामान्य समजू नका. तुम्हाला इथे यायला कष्ट पडतात. आजच्या दिवसाचं किती महत्त्व कळतं तुमच्या चेहऱ्यावरून, किंवा तुम्ही किती वाजता आलात त्याच्यावरून सगळं कळतं मला. म्हणून मला बोलायला लागतंय. तुम्हाला माझा खरा देव कळला तर तुम्हाला जीवनात काही कमी पडणार नाही. तुमच्या 7 पिढ्या, तुमच्या आईकडच्या 42 वेळा, बापाकडच्या 42 पिढ्यांचा उद्धार होईल आणि तुम्हाला एवढे धनसंपत्ती 7 पिढ्या खाऊन उरेल. त्या गुरुची एवढी किंमत आहे. तो परब्रह्म आहे, परमात्मा आहे. तुम्ही इकडे तिकडे जाऊन कुठे काहीतरी पूजाला जाल, इकडे काहीतरी करायला जाल, काय नाही मिळणार आहे. भक्ती करून बघा. ही ज्ञान भक्ती अशी आहे की ती शास्त्रोक्त आहे, प्रत्यक्ष प्रचितीची आहे, सिद्धांत रूप आहे. तिथे अनुमान काही नाही आहे. मग अशी एक शब्द वापरला मी, ज्यांच्या प्रारब्धात आहे तेच ते मन लावून करणार, तेच ते सेवाला वाहून घेणार. अरे त्या रामाला बोरं देताना कीड असेल म्हणून त्याने चाकली आणि दिली आणून. तुम्ही देवाला आणणारी वस्तू सुद्धा नीट बघून आणत नाही. कुठे बाजारात तुम्ही कसलंही मिळालं उचलून आणताय, अत्तर मिळाला कसलाही उचलून आणताय, हार आणला तर त्याला ते तोही महाराजांना व्हावा असं मला कधी कधी वाटत नाही. काही लोक आणतात होऊन गेले बघितल्यानंतर मला केव्हा वाटतं यांच्यापेक्षा किती पैसे पडले होते आणि किती रुपयाचा हार. तुम्हाला कळला नाही देव, सद्गुरू कळला नाही. भाऊसाहेब महाराज उच्च प्रतीचे तांदूळ घ्यायचे, तो तांदूळ वर्षभर पुढल्या वेळा सिद्धरामेश्वर महाराजांना द्यायचे. गुरुभक्ती होती. आज केवढे पदवीला गुरुसाठी केवढं करत होते. एक दिवस कुठला छोटा कार्यक्रम असला तुम्हाला आठाआठी तुमच्या गावच्या घरच्या गोष्टी अनेक तुमची कामं राहून जातात. देवाकडे यायला तुमच्याकडे वेळ नाही. कुटुंब, संसार, उपाध्या, काही तुम्हाला घेऊन जाता येणार नाही त्यातलं. पण इथलं आहे ते तुमच्या कामाला येईल. हे सगळं बाकी तुम्ही मिळवलेलं तुम्हाला पुन्हा जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकवणार आहे. आणि जन्ममरणाचा फेरा दुःखदायक क्लेशदायक आहे. ह्यांचे चरण धरले तर तुम्हाला जन्ममरणाच्या फेऱ्यातून वाचवणार आहे. मोक्षमुक्तीचा आनंद तुम्हाला ह्या जन्मामध्ये हयात असताना अनुभवाला देतील. तुम्ही बोललात तर तो शब्द खरा होईल. तुमच्या वचनाच्या पलीकडे कुठून चालणार इतकं तुम्हाला अनुभव येईल. साधन भक्ती करून बघा. भाऊसाहेब महाराजांनी खूप काही करायला सांगितलं नाही, त्यांनी ध्यान खूप केलं, पण तुम्ही तेवढं करू नका. महाराज आमचे सांगायचे प्रपंच आहे तुला, संसार आहे तुम्हाला, तुम्ही 1 तास सकाळी आणि 1 तास संध्याकाळी करा बस. आम्ही तर तुम्हाला 10 मिनिटं सांगितले सकाळी संध्याकाळी करा. किती लोक करतात नेमाने? मला नाही वाटत. बोटावर मोजण्यासारखी असते. ज्याने केलं ना त्यांना सगळं प्राप्त होतं. गॅरंटी, मला खात्री आहे. तुम्ही करून बघा. तुमचा विश्वास कमी. महाराजांना बरं वाटावं म्हणून तुम्ही येता. महाराजांना काय वाटेल, महाराज नाराज देऊन तुम्ही येता. हा श्रेष्ठ देव आहे. हा सर्व काही मला देणार आहे. माझ्या पोराबाळांची काळजी होणार आहे. माझं जीवन सफल करणार आहे. मला मोक्षमुक्ती देणार आहे. ह्या विश्वासाने तुम्ही या. काय सांगितलं त्यांनी तुम्हाला? नाम सोडू नका. जे गुरुमंत्र मी दिला आहे त्याला विसरू नका. सतत त्याचं स्मरण करा. वेळ मिळाला तर बसून करा, नाही तर चालता उठता बसता कामधंदा करताना करा. काय हरकत नाही, तितकी सवलत दिली आहे. त्याच्यासाठी तुम्हाला आंघोळ करूनच बसायला पाहिजे, आंघोळ करून नाम घ्यायला पाहिजे असंही काय अट नाही आहे. ओळस ओळायची पण अट नाही आहे. ओळस ओळख कल्पना आहे. ओळस ओळख नेसणारी कल्पना माहीत नाही आहे. पोटामध्ये 22 फूट नरकाचा भरलेला आतोडा आहे. बाहेरून शरीराला धुवून आणि चांगलं घालून काय होणार आहे? मनाने शुद्ध राहा आणि श्रद्धा विश्वास पूर्ण. ज्याची पूजा करतोय, ज्याला हार घालतोय, ती मूर्ती नाही आहे, फोटो नाही आहे, प्रत्यक्ष महाराज बसले त्यांच्यासाठी करतो आहे.
ज्ञानदृष्टीनेच भक्ती करा. प्रत्येक काही म्हणता भजन त्याचे ज्ञानदृष्टीने म्हणा. प्रत्येक काही कृती करताय, तुमचा वेळ देताय, भगवंतासाठी काय अर्पण करताय, ते ज्ञानदृष्टीने करा. मग ते पोचणार त्याला आणि तुमचे मनोरथ पूर्ण होणार. तुमचं जीवन सफल सुखी होणार. नाम सोडू नका सांगितलं, माझी 4 भजनं सोडू नका सांगितलं. त्या 4 भजनाला सुद्धा तुम्ही आंघोळ करूनच करायला पाहिजे. तुम्ही अमकं खाल्लं तर करू नका, तमकं खाल्लं तर करू नका असं सुद्धा नाही आहे. कारण कोणाचं भजन गाता तुम्ही? तुमची कल्पना आहे. हे जरी फोटो पुजलेत, हे सगळे ह्यांचं भजन गाता अशी जर कल्पना असली, ह्यांचं जे स्वरूप आहे तेच तुमच्यात आहे. शेवटचा तो जे अभंग म्हटला होता, विश्वात्म्याचे आत्मे झाले. विश्वात्मा परमात्मा परब्रह्म त्याच्या आत्मा तुमच्यामध्ये चैतन्य आहे, तो वेगळा नाही. त्याची जाणीव तुमच्यामध्ये पक्की होण्यासाठी ते भजन आहे. मग ह्या देहात जो बसला आहे तो तुम्ही आंघोळ केली नाही तेव्हाही होता ना. तुम्ही मटण मासे खाल्ले तेव्हाही होता ना, की त्याला काढून ठेवता आणि मग अमुक माझा दिवस आज मी खाणार नाही म्हणता. किती अज्ञानात आवडता. कुठला देव पावेल तुम्हाला? कशाला पावेल? साहेबच ओळखीचा नाही, शिपायाला साहेब समजून नमस्कार घालताय. काम कसं होणार तुमचं? अज्ञानात सगळी भक्ती करता, मीपणाने करता, अहंकाराने करता. आपली जात पात धर्म न विसरता मी अमका तमका हा सुद्धा भाव नाही. दास बनून त्याची भक्ती केली पाहिजे, साधना केली पाहिजे. नमन म्हटलंय ना, मन नाही तिथे. तुम्ही पावलोपावली तुम्ही कोण आहात हे विसरू शकत नाही. तुमच्या कुळाचाराने, तुमच्या जाती धर्माने, हुद्द्याने. मग अहंकार किती आहे तुमच्याकडे? कसा देव पावेल? देव आणि तुम्ही नेहमी वेगळे राहता. म्हणून भाऊसाहेब महाराज म्हणे, आठवते ब्रह्म नाठवते भो ब्रह्म. आठवते ब्रह्म नाठवते भो ब्रह्म. भो ब्रह्म, भ्रम आहे मोठा, अडकला त्या भ्रमामध्ये, मायाजाळा. कशामुळे? आपले स्वरूप विसरलं. तुमचे स्वरूप ब्रह्म आहे, परमात्मा ब्रह्म तेच आहे. चैतन्य देहाला चालवते आहे ना, देहामधून बोलते, चालते, हुंकते, चालते. भूक ताण लागल्याचा अनुभव सांगते आहे. ते आत्मा, ते ज्ञान, ते चैतन्य, तो देव ईश्वर आहे, तो आत्मा आहे. त्याचे स्वरूप ते सगळे देव ईश्वर आहेत, वेगळे नाहीत. तुझा आहे तुझं पाशी बरी तू जागा चुकला असे. तुझ्यातच आहे आणि बाहेर शोधतोस. काय काय करतोस, किती द्यायला कष्ट होतोस. आज माझा पुरा दिवस उपास आहे, अन्न पाणी नाही, त्यात काय कशाला? कुठे आहे तो? दाखवू शकतोस? कधी धावून येणार आहे प्रत्यक्ष त्या पूजतोस त्या रूपाने? कधी धावून आला काही प्रसंगाला तुझ्या? तो गेला कधी देह रूपाने. त्यात ती चैतन्य आत्मा परमात्मा तो तुमच्यामध्ये आहे. ते स्वरूप देह रूपाने आपल्याला लाभलं तर त्याची भक्ती करायला पाहिजे. म्हणून आपण संतांना पूजतो. नाहीतर मानस पूजा श्रेष्ठ सांगितले, पण भाव बनत नाही म्हणून पूजा आहे, बाकी काही नाही. या ज्ञानाने सगळं करा असं मला म्हणायचं आहे. आणि आपल्या स्वरूपाचा विसर पडायला देऊ नका, नाही तर मायाजाळात अडकणार. हे विषय सगळं मायाजाळाने भरलेला आहे आणि त्याच्यात तुम्ही लपेटले जातात आणि दुःख भोगतात. परंतु आपल्या स्वरूपी राहणे, स्वस्वरूपी राहणे म्हणजे आतल्या त्या स्मरणात राहणे. निसर्ग तुम्हाला सांगितलं, स्वला जाण आणि स्वस्थ राहा. स्वला जाण म्हणजे तो आतमध्ये चैतन्य आहे, चैतन्य स्वरूप आहे, त्याला जाण. तेच भाऊसाहेब नाम विसरू नकोस. नाम म्हणजे काय? त्या परमात्म्याच्या ओळखीचा शब्द आहे ना, दुसरं काय आहे? त्याला शस्त्रनामे दिली गेली ओळखीसाठी. त्याच्या अवतार कार्यामध्ये ते कार्य बघून त्याला ते नाव देण्यात आलं. पण मूळ स्वरूप काय आहे? एकच आहे. तिथे देवी आणि देव हा सुद्धा फरक नाही, लिंगभेद पण फरक नाही, स्त्री पुरुष हा पण भेद नाही. तिथे परमात्मा सर्वांमध्ये सारखाच आहे, वेगळेपणा नाही त्याला.
त्याला विठ्ठलाची बाधा होत नाही, कारण तो तुमच्यामध्ये सतत आहे. ह्या ज्ञानाने भक्ती करा, ते भाऊसाहेब महाराज शिकवलं. आणि त्याचं स्वरूप अगदी उघड करून सांगितलं. जे वेदशास्त्राने प्रमाणशास्त्राने सांगितलं परब्रह्म, ते उघड करून महाराजांनी सांगितलं स्पष्टपणे. महाराजांचं ज्ञान ऐका, श्रद्धाविश्वास ठेवा, तेवढीच साधन भक्ती करा, जीवनामध्ये काही कमी पडणार नाही. म्हणून भाऊसाहेब महाराजांच्या शेवटचं विनंती आहे आपल्याला की माझी 4 भजनं सोडू नका, मी तुमचा प्रपंच चालते. आणि तो अनुभव आम्ही घेतो, अनेकाने घेतलेला आहे. आणि अंगावर वीज पडली तरी नाम सोडू नको सांगितलं. ज्ञानाराम बसलाय, अंगावर वीज पडली तरी नाम सोडू. सिद्धरामेश्वर महाराज म्हणतात, घरात प्रेत झालं तरी आरती करायची सोडू नको. रोजची तिची आरती सुटत कर. म्हणजे त्याला कारण आहेत, अभ्यास करायला पाहिजे. ते असं का म्हणतात तिथं अभ्यास करायला पाहिजे, ते अभ्यासच करत नाही आम्ही. ते कधी अभ्यास घडतो, संतांच्या सतत सहवासास पाहिजे. असं 12 कडनीचा कधी कार्यक्रम एखादा असला, महिन्याचं महिन्याने 2 महिन्यानंतर तुम्हाला यायला अवघड जातं. आमच्याकडे सुरुवातीला काही लोक दर आठवड्याला यायचे, आता काही ना प्रपंचात अडकले, कोण कशात अडकला, कोण कशात अडकला. आता तो पण नेम हळूहळू सगळ्यांचं एकाचं कमी व्हायला लागला. किती डळमळीत भक्ती आहे. काही लोक तर असे आहेत, मी नेहमी म्हणतो ना, भगवंताच्या दारात कुठे मंदिरात सुद्धा गेले तरी हौशे, नवशे आणि गौशे 3च प्रकारचे लोक जातात. हौशे, नवशे आणि गौशे. हौशे म्हणजे जरा आपण कसे आहोत, किती रुबाबदार काय सगळं तर दाखवायला, मजा बघायला. तिथे एखादी पुरुष असेल तर बाई बघायला चांगली सुंदर दिसेल काय, बाई असेल तर पुरुष एखादा चांगला दिसेल काय, कोण भेटेल काय वगैरे, मजा करायला. काय भंगस कोणाची करता येईल, चेष्टा करता येईल म्हणून येणार आहे. आणि मग नवशे मी देवाकडे मागायला चाललेले असतात, बस बाकी काही नाही. काहीतरी नमस्काराला मागायला, तू त्याच्याकडे काही करत नाही, पण त्याने तुला द्यावं मागतो भिकाऱ्यासारखा. तो तुझ्यातच आहे, मागायची गरज नाही तुला, मागतो तो त्याला खूप राग येते, चिड येते. मग भिकाऱ्याला तुम्ही चिडून तसं देता, हे घे जा, तसं तो तुम्हाला देतो. तुम्ही त्याचेच आहात. तुम्ही परकेपणाने वागता, 2 पाण्यात दुसरे येऊन मागता, तो नाराज होतो. आणि मग तिसरा गौशे. हौशे, नवशे आणि गौशे. गौशे जे असतात ना, त्यांना जे हवं आहे ते बरोबर सेवा येऊन करतात, मागत काही नाही. तर भगवंतालाच मागतात, भगवंतालाच मागतात. त्याच्यात पण 2 प्रकार आहेत. नाहीतर एक दुसरे जे असतात ते इथे 2 ओळखी होतील, एखादा LICचा बिझनेस असेल तर 4 क्लायंट मिळतील, अशा ओळखीला आलेस काय, धंदा होईल, परिचय होईल, व्यवसाय धंदा चालेल, असे शोधायला आले असतात. किंवा जसं लग्नाला पोरीला सजवून पाठवते आई, का तिथे लग्नात आणखी कोणी बघितलं तुला तर पास होईल, तसे गौशे, तसे असतात गौशे. काहीतरी मिळेल इकडे शोधायला आले. पण जे खरे असतात ते शोधायला आले त्या परमात्मा, त्यांना सगळं काही मिळतं. ते किती ते सद्गुरू संतांकडे आले, सद्गुरू किती रागवला, चिडला तरी त्याला सोडून जात नाही. हौशे नवशे जातात, काही ते मिळत नाही म्हणतात, कशाला जायचं नाही असं म्हणतात. म्हणजे गौशे आहे जे खरे, त्यांना विश्वास आहे, श्रद्धा आहे, संतांनी सांगितलं आहे, शास्त्राने सांगितलं आहे, मिळणार. आणि काय पाहिजे आपल्याला? सुख पाहिजे, शांती पाहिजे, समाधान. ते कशामध्ये आहे? धनसंपत्तीत नाही, ते आपल्या स्वरूपाच्या प्राप्तीमध्ये आहे. आणि त्या स्वरूपाच्या प्राप्तीचा मार्ग भाऊसाहेब महाराजांनी दाखवला. माणूस पाहिला की बरोबर ओळखायचे. अंबुराव महाराज मागाशी नाव घेतलं, ते ग्रस्त सामान्य माणूस, शेतकरी, पान खाणार, तंबाखू खाणार, शेती करणार, सदऱ्यावर पिचकाऱ्या सगळ्या पडलेल्या असायच्या, असा मळकट सदरा घालून फिरणार, महाराजांच्याकडे कार्यक्रमाला बरोबर येणार, जेवणार नाही, पळणार. भाऊसाहेब महाराजांनी पाहिलं होतं ह्या माणसात काहीतरी आहे, पण ह्याला मार्गदर्शन करायला पाहिजे. मग भाऊसाहेब महाराजांनी काही स्वयंसेवक होते भाऊसाहेब महाराजांकडे,
त्याला सांगितलं याला आज जर कार्यक्रमात दुपारी जेवायला आला ना की घरी जायला द्यायचं नाही, धरून माझ्याकडे आणायचं. महाप्रसाद घेतला की पळायचा. काय तर साहेब महाराज पकडतील आपल्याला, काहीतरी सांगतील. महाराजांना नमस्कार करा, दुरून तिकडून लांबून करणारा पण धरून आणला, बसवला तिकडे. महाराजांनी त्याला नाम दिला. माझ्याकडून साधना होणार नाही, मला असं काही देऊ नका म्हणून. मी सांगतो ना, घे कर, होणार तुझ्याकडून. काही दिवसांनी परत आले म्हणे मला काही जमत नाही, तुम्ही मला लफड्यात अडचणीत टाकलेत मला, हे तुमचं नाम परत घेऊन टाका. तिकडे दगड पडला होता, शिळा पडली होती. भाऊसाहेब महाराज म्हणे तुला नको आहे, थूक त्याच्यावर, थूक. ते मंत्र म्हणत नाही, थूक. त्याने म्हटलं आणि थुकलं तर तिथे ती अक्षरे निघाली मंत्राची. हे भाऊसाहेब महाराज काय तयारी जे तुम्ही भजन म्हणता ना, ते भजन गुरुदेव नांडे आणि ते अंबुराव महाराजांनी बनवलं. त्यांना भजन भाऊसाहेब महाराज बैलगाडीतून जात होते आणि त्यांना भजन ऐकून दाखवत होते, हे जसं घालतो, हे करतो, ते करतो, असं करतो बोलत होते. भाऊसाहेब महाराज लग्नीला झालं, लग्नीला गेले बैलगाडीतून दूर आणि तिकडे लगीन करून पडत आले. हे इकडे चर्चा करतायत. भाऊसाहेब महाराज म्हणतात तुम्ही ते मगाशी म्हणत होतं ना, ते वाक्य घाला त्या बदनामध्ये. ते म्हणतात भाऊसाहेब महाराज दूर तिकडे लग्नीला गेले ते, आम्ही तिकडे आपसात चर्चा करत होतो. एवढं भाऊसाहेब महाराजांना माहिती होतं. गुरुदेव नारायणींनी लिहिल्या ग्रंथामध्ये काहीतरी एक थोडी चूक होती. रंगाचा क्रम लिहिताना काहीतरी मागे पुढे झाला होता. ग्रंथ पब्लिश लंडनला झाला आणि भाऊसाहेब महाराज जरा ती प्रत देण्यासाठी गुरुदेव रानडे आले तर महाराज पुस्तक कोणण्याआधी सांगतात त्या आमच्या पानावर पुस्तकाच्या अमुक चूक आहे. ते म्हणतात पुस्तक अजून भारतात आलंच नाही, पहिलीच कॉपी घेऊन येतो आहे. आणि महाराज तुम्हाला कसं माहिती? अरे वेड्या, मी लिहिला ना, तुझ्यात मीच आहे, तू म्हणून वेगळा नाही, मला माहीत आहे. मी इतकी तयारी होती त्यांची. त्यांचं नुसतं नाव घेतलं ना तर कल्याण होतं. आजही आम्हाला आमच्या महाराजांनी सांगितलं होतं, आम्ही उंदीला जाऊ दे किंवा इंचिनीला जाऊ दे किंवा बागेडीला जाऊ दे, भाऊसाहेब महाराज समाधी आहेत तिथे प्रत्येक ठिकाणी. तिथली चिमुडवर विभूती घेऊन घरी जा. हां, काय प्रसंग आला की त्याचं तीर्थ करून काय प्रसंग दूर होणार, बरोबर होतो. आम्हाला इकडे कोणी खूप साप दिसायचे. आमच्या ह्याच्यातली विभूती आम्ही येऊन सगळीकडे शिप टाकायचो. साप यायचे बंद व्हायचे. म्हणजे हा अनुभव आम्ही पाहिलेला आहे. सिद्धरामेश्वरांचे शिष्य गणपतराव विचारे म्हणून होते. ते रात्री झोपेत त्यांना रक्ताची उलटी झाली. त्यांच्या गावाला होती विजापूर. पण पक्के शिष्य सिद्धरामेश्वरांचे, खूप भक्ती. सिद्धरामेश्वरांविषयी सांगताना बोलताना गुरुच्या आठवणीत रडायचे, असं अश्रू गळायचे. हे प्रत्यक्ष मी पाहिलेलं आहे. त्या रक्ताची उलटी झाली तर भाऊसाहेब महाराज ते घाबरले. रात्री 2 वाजता आणि काही कळेल ना त्यांना. दारावर भाऊसाहेब महाराज दिसले, त्यांना अशा हात ठेवून उभे आहेत आणि सांगतात घाबरू नको, बूट मारली आहे तुला, आरती कर, आरतीत विभूती घे, तीर्थ करून पी, काही होणार नाही. आणि दारात लिंबू टाकलेलं आहे, टाचण्यात ओतलेलं लिंबू आहे तुझ्या दारामध्ये टाकलेलं. ते जितका हात दूर जाईल तितकं दूर फेकून दे. त्यांना क्षणभर असं वाटलं हे रक्त बघून मला काही भ्रम झाला आणि भाऊसाहेब महाराज दिसले. कारण थोडा भाऊसाहेब नाही तिथे, दरवाजे बंद आहे. मला भ्रम झाला की काय म्हणाले. तरी बघू भाऊसाहेब महाराज कुणासमोर गेलेत. दारात टाचणी टोचलेलं लिंबू आहे. तरी बायकोला उठवलं, आरती केली, तीर्थ घेतलं आणि दरवाजा उघडला तर लिंबू होतं टाचण्यात टोचलेलं. हे भाऊसाहेब महाराज. आज तुम्ही इंजिनीला गेलात तर मी पहिल्यांदा गेलो तेव्हा लोक अशी लोटांगणं घालत अशी येत होती. मला आश्चर्य वाटलं, काय? मी रणजित महाराज विचारलं, काय हे लोकांनी महाराजांकडे मागणं मागितलं होते, पुढं झाले ते लोटांगणं घालत येत आहेत. म्हणजे इतकी त्यांची भक्ती करणारे लोक आहेत. आपल्याला त्यांच्या पुण्यतिथीची आठवण नसते, त्यांच्या जयंतीची आठवण नसते, आपण त्याशी एक हार आणू शकत नाही. हां, कुठे पैसे ठेवणार, काय करणार, जाताना किती घेऊन जाणार? करून बघा.
अनुभव घ्या. आम्ही कधी रिकाम्या असती कार्यक्रमाला गेलो नाही. जाताना एक मिठाईचा पुडा किंवा फळं आणि हार, खूप नाही जमले तर 1-2 हार मोठे, नाहीतर जास्त पैसे नाही तर ते छोटे फोटो असते त्या फोटोला छोटा दिला त्या मापाने पण चांगला हार घेऊन जायचं. एक तरी जायचं. कार्यक्रमाच्या वेळी हार घालायच्या महाराजांच्या वेळी मी प्रत्यक्ष पाहिलंय. हार घालायचे, थांबवायला लागायचं, हार तसे राहायचे. तेवढे शिष्य लोक घेऊन यायचे. एक नारळ, हार आणि काहीतरी मिठाई घेऊन येणार. रिकामे असते जाणार नाही. देव त्याला भरभरून देणार. आपल्याकडे प्रथा आहे, तो नारळही तुम्हाला परत देतात, प्रसादही तुमचा तुम्हाला परत देतात, हार फक्त त्या भगवंताला वाहतात. तुम्ही कुठे ते देवीनं तिकडे जाता, तिकडे तुमचा हार तिकडे पायाला पण लावल्यावर कदा टाकून देतात किंवा तो मागच्या परत येऊन तिकडे परत दुकानात विकून तो परत कदा देतो तुमच्याकडे. तिकडे लाईन लावतात. तुम्ही तिकडे धरलेले ताट घेता विकत तिकडे तुम्ही देवीला व्हायचं आहे म्हणून काय काय करता. ह्या देवाची किंमत तुम्हाला का कळत नाही? सद्गुरूची किंमत. सद्गुरू सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. गणेशापेक्षाही श्रेष्ठ आहे, शारदेपेक्षाही श्रेष्ठ आहे, ब्रह्मा विष्णू महेशापेक्षाही श्रेष्ठ आहे, रामकृष्णादी यांच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे. त्याला देवत्व त्याने दिलेलं आहे. तो परब्रह्म स्वरूप आहे, परमात्मा आहे. म्हणून गुरुदेव रानडे भाऊसाहेब महाराजांना काय म्हणायचे? आपण चालते बोलते परब्रह्म आहात. आता इकडे बेळगावला युनिव्हर्सिटीमध्ये मोठा कार्यक्रम चालू आहे गुरुदेव रानडेंची विषयी आणि भाऊसाहेब महाराजांची निरूपण चालू आहे. किती दिवस आहे तो कार्यक्रम? हां, त्याचं आम्हाला आमंत्रण होतं. तुम्हाला अजून कळलं नाही आपण तुम्ही कुठे येता, महाराजांनी कोणाची भक्ती करायला सांगितली आहे, मंत्र दिलाय तो काय आहे, वाहून डोळे झाकून वाहून घ्या आणि भक्ती करा. इथे खोटेपणा काही नाही, सगळं खरं आहे. इतर ठिकाणी जे चालले तसले माया बाजार इथे नाही आहे. श्रद्धेने भक्ती करा. त्याशी झोप नाही लागली पाहिजे. पहाटे काकडातीपासून येऊन ते साधन भक्ती करून पुरा दिवस घालवला पाहिजे त्या साधनेमध्ये. कधी रात्री देवाला झोपून परत जायला अशी भक्ती करायला पाहिजे. अशी करून बघा, मला कोण सापडतच नाही इथे. बाकी मठात सापडतात, इथे अजून कोण सापडत नाही. थोड्या वेळासाठी दर्शन द्यायला येतात, दर्शन द्यायला. ते सुद्धा फार उपकार केल्याचा. काय करायचं? जरा तुम्ही बदला आणि बघा. तुमच्या घरात पाणी संपलं तर पाणी हांडे भरले दिसतील तुम्हाला. इतका चमत्कार. शेतातले पैसे कधी संपणार नाहीत अशी माणसं आहेत प्रत्यक्ष. नोकरी सुटल्यानंतर एका माणसाला निसर्गदत्त महाराज सांगतात, किती पैसे आहे तुझ्या खिशामध्ये? 10 रुपये म्हणाले. 10 रुपये कधी संपणार नाही, जा. 3 मुलांना मोठं केलं, साहेब झाले, घरदार फ्लॅट घेतला. एवढं शिकवलं त्या माणसाला. कुठेतरी शेअर घेतले तर भरपूर पैसे लागले त्याचे. त्याचा प्रपंच चालला. सद्गुरू वचन, चमत्कार घडतो. सगळं त्याचंच आहे, त्याचीच सत्ता चालते. तुमच्या दुश्मनाला सुद्धा पाजर पुढे दुश्मनाचं मन सुद्धा बदली करून देईल सद्गुरू. तुमचा श्रद्धा विश्वास पाहिजे. तुम्ही तक्रार करायला जायची गरज नाही, भांडायला जायची गरज नाही त्याच्याबरोबर. सद्गुरूला सांगा फक्त, तुमची भक्ती पक्की पाहिजे. मग ते सगळं बरोबर होतं. सगळं बरोबर, काही कमी पडणार नाही. तुम्हाला काही करायची गरज नाही. पोट उदरनिर्वाहासाठी जो व्यवसाय धंदा आहे तेवढा करा आणि भक्ती करा फक्त. दुसरं काही तेवढं बाकी कुठल्या दुनिया तरी भांडायला जाऊ नका, तडलं कोण काय बोललं तिकडे लक्ष देऊ नका. सद्गुरूशी बोला, सांगा त्याला. सगळं वातावरण तुमच्यासारखं बदलून टाकणार. बदलतात की नाही? बदलतात की नाही? जी तुला विचारा, त्याने अनुभव घेतलेला आहे. अनुभव घेऊन बघा. श्रद्धा विश्वासाने भक्ती करा. काय ती लता तिकडे लता दैसरवाली झोपली वाटते.
भूक लागली तिला. राजा अधिराज सद्गुणा श्री रामेश्वर महाराज महाराज की जय. राजा